कधी-कधी तुम्हालाही असं वाटतं का, की मी इतकी प्रार्थना करतो, तरीही काहीच होत नाही. मी देवाचं नाव घेतो, पण माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही? कुठे चुकतंय माझं? देव रागावला का? की आपणच काहीतरी चुकीचं करत आहोत? आज मी तुम्हाला स्वामी समर्थ यांच्या शिकवणीतील एक सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुम्ही कधीच निराश होणार नाही. नमस्कार. स्वामी सुसंवाद आपल्या या भक्तिमय चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद. इथे आपण स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील प्रश्नांची उत्तरं शोधतो. आपण देवाकडे मागतो, पण मनातून विश्वास ठेवत नाही. ओठांनी म्हणतो की मला मिळू दे, पण मन म्हणतं कसं शक्य आहे? ही सगळ्यात मोठी चूक आहे. जिथे शंका असते तिथे चमत्कार होत नाही. स्वामी समर्थ सांगतात की विश्वास ठेवा आणि थांबा. तुम्ही देवाला सांगता पण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, मग उत्तर कसं मिळणार? आज आपण खूप घाईत आहोत. आज नामस्मरण केलं तर उद्या रिझल्ट हवा, पण देवाचं काम वेळेनुसार चालतं. स्वामी समर्थ कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. कधी कधी आपण जे मागतो ते आपल्या भल्यासाठी नसतं. आपण बाहेरचं सुख पाहतो, पण देव आतलं सुख देतो. फक्त मागून काहीच मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कर्म करा मगच फळ मिळेल. तुम्ही प्रयत्नच करत नाही आणि देवाकडे अपेक्षा ठेवता. मग हे कसं शक्य आहे? मग आता यावर उपाय काय? जर तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तर आजपासून या 3 गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वामींवर किंवा जी तुमची इष्टदेवता असेल, ज्या देवतावर तुम्हाला विश्वास असेल, त्या देवतेवर अढळ विश्वास ठेवा. रोज नामस्मरण करा. चांगले कर्म करा. एक भक्त होता. तो रोज स्वामींचं नाव घेत होता, पण त्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. तो खूप निराश झाला, पण त्याने विश्वास सोडला नाही. आणि एक दिवस त्याच्या आयुष्यात असा बदल झाला की त्यालाही विश्वास बसला नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, इच्छा पूर्ण होत नाही म्हणजे देव नाही म्हणत नाही, असं काहीच नाही. तो म्हणतो, थोडं थांब, मी तुला याहून चांगलं देणार आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमची इच्छा अजून पूर्ण झालेली नाही, तर आजपासूनच स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू करा. विश्वास ठेवा, योग्य वेळ येईल आणि सगळं बदलून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या स्वामी सुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.